नमस्कार मंडळी. आपल्याला माहीतच आहे की गौर गोपालदास हे हसत खेळत अध्यात्म शिकवणारे जगद्विख्यात व्यक्तिमत्व आहे. कुटुंबाचे महत्त्व सांगताना त्यांनी सांगितलेली एक गोष्ट आज तुम्हाला सांगणार आहे. महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात एका लहानशा खेड्यात राहणारी लता भगवान खरे ही 65 वर्षाची सामान्य गृहिणी. जमीन मालकाच्या शेतात राबून ती आणि तिचा नवरा जेमतेम पोटापुरतं कमवत होते. यांच्या परिस्थितीला साजेसं असं त्यांचं घर होतं. पोटच्या 3 पोरींच्या लग्नात त्यांनी साठवलेलं किडूकमिडूक संपलं, पण त्याचं त्यांना वाईट वाटलं नाही. उलट सर्व जबाबदाऱ्या संपल्यामुळे ते दोघं शांतपणे जगू लागले. एकमेकांचा सहवास त्यांना अतिशय प्रिय होता. नवरा बायकोतलं सामंजस्य वाखाणण्यासारखं होतं. सुख आंतरिक समाधानावर अवलंबून असतं. त्यासाठी बाह्य सधनतेची आवश्यकता नसते. त्यांच्याकडे पाहून सहजच लक्षात येत होतं. एका संध्याकाळी शेतातून परत आल्यावर लताच्या नवऱ्याला अस्वस्थ वाटू लागलं. माहिती असलेले सर्व घरगुती उपाय तिने करून पाहिले, पण त्याच्या प्रकृतीला आराम पडेना. स्थानिक सरकारी रुग्णालयात झालेल्या तपासणीतून त्याला गंभीर संसर्ग झाल्याचं निदान झालं. पुढच्या चाचण्या करण्यासाठी शहरात मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाणं भाग होतं. लता हादरली. एक वेळच्या भाड्याचे पैसेसुद्धा त्यांच्याकडे नव्हते. अशा परिस्थितीत मोठ्या शहरात जायचं, तिथे राहायचं, हॉस्पिटलचं भाडं भरायचं, महागड्या तपासण्या करायच्या, हे तिला अशक्यप्राय वाटलं. असहाय्यतेची भावना तिच्या मनात दाटून आली. अश्रू भरल्या डोळ्यांनी तिने नवऱ्याला सगळी परिस्थिती सांगितली. असं असूनही पैशाअभावी नवऱ्याला मरू द्यायला ती तयार नव्हती. तिने धीर एकवटवला. मानसन्मान बाजूला ठेवून शेजारी पाजारी आणि नातेवाईकांकडून पैसे गोळा केले. नवऱ्याला घेऊन ती शहरातल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये आली. ही त्यांची पहिलीच वेळ होती. तिथल्या काही लोकांनी त्यांच्याकडे सरळ दुर्लक्ष केलं, तर काहींनी त्यांना विचित्रपणे न्याहाळलं. धीर एकवटून लता पुढे झाली. डॉक्टरांना कुठे भेटता येईल याची चौकशी केली. रिसेप्शन काउंटरवरच्या लोकांनी तिच्याकडून सुरुवातीची फी घेतली आणि नंबर येईपर्यंत डॉक्टरांच्या कक्षाबाहेर बसायला सांगितलं. आता लताकडे फारसे पैसे उरले नव्हते. ती आणि तिचा नवरा जीव मुठीत घेऊन बसले. लोकांची ये-जा सुरू झाली. तिला अगम्य अशा भाषेत काहीजण बोलत होते. नक्कीच कोणीतरी महत्त्वाचे लोक असणार, तिने विचार केला. मनातल्या मनात नामस्मरण करू लागली. तिच्या नवऱ्याचं नावही भगवान होतं. आपल्या भगवानाला त्या भगवानाने वाचवावं अशी मनोमन प्रार्थना करण्यावाचून तिच्या हातात काहीच नव्हतं. तिच्या नवऱ्याच्या नावाचा पुकारा होताच ती दोघं आत गेली. त्याला तपासल्यावर डॉक्टरांनी भली मोठी यादी तिच्या हातात दिली. अनेक तपासण्या कराव्या लागणार होत्या. अनेक औषधं द्यावी लागणार होती. हॉस्पिटलमध्ये मुक्काम ठोकावा लागणार होता. एवढे पैसे कुठून आणणार होती ती कोसळली. माझ्या हातात पैसे नाहीत, कुठे राहायला जागा नाही, माझ्या नवऱ्याला मी कसं वाचवू? ती आणि तिचा नवरा हॉस्पिटलमधून खाली मानेने बाहेर पडले. तिच्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या. हॉस्पिटलच्या कॅन्टीनमध्ये जेवण त्यांच्या खिशाला परवडणारं नव्हतं. त्याऐवजी बस स्टँडवर असलेल्या समोसेवाल्याकडून त्यांनी 2 समोसे घेतले. कदाचित हे आपल्या नवऱ्याचं शेवटचं जेवण असेल असा विचार तिच्या मनात आला. समोसे आणि चटणी वर्तमानपत्रात बांधून छानसं हसत त्या माणसाने ते पुडकं तिच्या हातात ठेवलं. नंतर समोसा खात असताना तिला त्या वर्तमानपत्रातली बातमी दिसली. बारामती मॅरेथॉन बक्षिसाची भव्य रक्कम. दुसऱ्या दिवशी ती शर्यत होती. तिच्या हृदयाचा ठोका चुकला. क्षणार्धात तिचा निश्चय झाला. ती शर्यत पळायची. हो, जिंकण्यासाठीच तिला कणखर राहावं लागणार होतं. उद्या उजाडला. शर्यतीत भाग घेण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी उपस्थित होते. लाल चौकडीची साडी नेसलेली अणवाणी लता आयोजकांशी वाद घालत होती. तिचा सहभाग त्यांना मान्य नव्हता. नवऱ्याचा जीव वाचवण्याच्या नादात 65 वर्षाच्या लताच्या जीवाला काही झालं असतं तर ते त्यांनी कोणत्या भावात पडणार होतं. जवळजवळ तासभर वाद घालून झाला. रडून भेकून तिने त्यांचं मन वळवलं. सरतेशेवटी तिच्या साडीच्या पदरावर तिच्या सहभागाचा नंबर अडकवला गेला. आता तिला थांबायला वेळच नव्हता. मोठं गमतीशीर दृश्य होतं ते. गेले कित्येक महिने नेटाने सराव करणारे आबालवृद्ध आणि त्यांच्या जोडीने
साडी खोचून उभी असलेली लता. मॅरेथॉन तर सोडाच, लताने आजवरच्या आयुष्यात कुठल्याही शर्यतीत भाग घेतला नव्हता. इतर स्पर्धकांनी तिची दखल घेतली नाही, पण थोड्याच वेळात त्यांना त्यांची चूक समजणार होती. त्यांच्या आजीच्या वयाच्या स्त्रीकडून त्यांना हार पत्करावी लागणार होती. आपल्या नवऱ्याचे प्राण वाचवायचे असतील तर ही शर्यत आपण जिंकायलाच हवी, या एकमेव विचाराने लताला झपाटलेलं होतं. ही शर्यत त्याच्या जीवन-मरणाचा प्रश्न होता. म्हणूनच वाटेतल्या दगडधोंड्यांची तिला तमा नव्हती. वाऱ्याच्या वेगात तिने पळायला सुरुवात केली. तिचं एकंदर रंगरूप पाहून अनेकांना हसू आलं. ती कदाचित आपल्या मुलाला किंवा मुलीला प्रोत्साहन द्यायला आली असावी, असा काहींचा समज झाला. लताचं कुठेही लक्ष नव्हतं. ती फक्त आणि फक्त नवऱ्यासाठी धावत होती. तिच्या नजरेला अंतिम टप्पा तेवढा दिसत होता. रक्ताळलेल्या पायाने ती नेटाने धावत राहिली. एव्हाना तिची साडी घामाने थबथबली, पण ती थांबली नाही. तिच्याकडून शर्यत पूर्ण तरी होईल का, अशी शंका असलेले लोक तिच्या धावण्याने प्रभावित झाले. टाळ्या वाजवून ते तिला प्रोत्साहन देऊ लागले. एव्हाना तिच्या धावण्याचं कारण बहुतेकांना समजलं होतं. सर्वांना तिचं कौतुक वाटलं. ती जिंकली नसती तर तिचे श्रम वाया गेले असते. निव्वळ सहभागासाठी कुठलंही बक्षीस नव्हतं. म्हणूनच जीव एकवटून ती धावत राहिली आणि तिने अंतिम टप्पा पार केला. महाराष्ट्रातल्या एका खेड्यातली 65 वर्षाची लता खरे शर्यत जिंकली होती. ते पाहून प्रेक्षकांच्या आनंदाला उधाण आलं. शिट्ट्या आणि टाळ्या यांच्या जल्लोषात सर्वांनी तिचं कौतुक केलं. ती आज सर्वांसाठी हिरो होती, पण तिचं कुठेही लक्ष नव्हतं. बक्षिसाची रक्कम काकोटीला मारून तिने तडक हॉस्पिटल गाठलं. तिच्या नवऱ्यावर उपचार सुरू झाले. तिच्या रक्ताळलेल्या पावलांना बँडेज बांधलं गेलं. नवऱ्याला वाचवायचं या एकमेव उद्देशाने तिने धावायला सुरुवात केली होती. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.